ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. आज आपण कालाष्टमी या विषयीची माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. कार्तिक महिना सुरू असून या महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जात आहे. कालभैरव हे भगवान शंकराचे उग्र रूप आहेत. पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवशंकराचे 5वे अवतार आहेत. या दिवशी माँ दुर्गेचीही पूजा केली जाते. कालाष्टमी किंवा कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व संकटे आणि दुःख दूर होतात. जीवनात सुख समृद्धी येते. भगवान कालभैरवाचे जयंतीच्या दिवशी कालाष्टमीला सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्ताला त्याच्या वेळेत अंघोळ करावी. कालभैरवाचा आशीर्वाद मिळावा याकरता आणि पापनाश व्हावा किंवा सर्व पापांची क्षमा मिळवण्यासाठी त्यांची विशेष पूजा करा. या दिवशी उपवास देखील करता येतो. असुरांचा नायनाट करण्यासाठी भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली, ज्यांच्यापासून अष्टांग भैरव निर्माण झाले. या अष्टभैरवांनी अष्टमात्रकांशी विवाह केला. या अष्टभैरव आणि अष्टमात्रकांची भयानक रूपे आहेत. या अष्टभैरव आणि अष्टमातृकांपासून 64 भैरव आणि 64 योगिनी निर्माण झाल्या. या कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी भोग किंवा प्रसाद म्हणून तुम्ही गोड रोटग अर्पण करा. भक्तांनी कालभैरवाला गोड रोटग म्हणजे गोड भाकरी अर्पण करावी. हा विशिष्ट प्रकारचा प्रसाद आहे जो भगवान कालभैरवांना अर्पण केला जातो. त्यामुळे भाविकांनी कालभैरवाच्या मंदिरात जाऊन गोड मिठास असलेले भाकरीसोबतच गोड मिठास असलेला रथही अर्पण करून आशीर्वाद घेतला जावा. तर ही होती कालाष्टमीविषयीची संपूर्ण माहिती. या नवीन वर्षात म्हणजे 2024 या वर्षात किती कालाष्टमी आहेत याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.